हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर काल होता संडे, तर संडे स्पेशल पोहे होते आज आमच्याकडे नाश्त्याला. तर तुमच्याकडे काय होतं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथं कट करत होते कोथिंबीर, कांदा आणि मिरची. तर इथं मी कांदा कट करून झाला होता माझा. तर बघू शकता पोहे पण माझे झाले होते रेडी. चहा ठेवला होता. मग लगेच मी घेतलं वाढून आणि बसलो होतो आम्ही नाश्ता करायला. तर आरू टी व्ही बघत होते. आरूचं लक्ष थोडंसं माझ्याकडं आलं. मग आरू म्हणत होती मला खाली. मी म्हटलं नाही तू बस, कारण की मला इकडनं टी व्ही दिसते, मग त्यांच्यासमोर बसलं की मला टी व्ही दिसत नाही. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना आरू बसली होती थोडा वेळ अभ्यासासाठी, कारण की तिला टेबल दिले होते तिच्या मॅमने. तर तिला म्हणलं तू ते टेबल कंप्लीट करूनच जा, कारण की ती जाणार होती तिच्या आत्याकडे, कारण की तिची छोटी आत्या आली होती. तर ती जाणार होती तिच्या मोठी आत्याकडे. तर तिकडनं आले, मग ती जाऊन आली तिकडनं. मग संध्याकाळी मुलं अशी काही खेळत होती बाहेर. तर छान वाटत होतं बघून त्यांना खेळताना. मला माझेच बालपण आठवलं. तर आरूला इतकं जमत नव्हतं खेळायला, पण तरी ती ट्राय करत होती. आणि ह्या जागी जर आपण असं आत्ता पण आपलं खेळून झालं असतं, म्हणजे लहानपणात असं वाटतं की काही जमत नाही, पण मोठं झालं की असं वाटतं सगळी गोष्ट जमते तर ती केलीच पाहिजे, म्हणून ते बालपण असतं. तर बघा ती कशी लंगडी घालते आहे. आणि मग आली मी घरात, स्वयंपाकाला लागले. संध्याकाळच्या स्वयंपाकात होतं फक्त डाळ भात, डाळ शेवगा करत होते म्हणजे मी. मग इथं मी फोडणी देत होते डाळीला. डाळ शिजवून घेतली होती, भात पण झाला होता माझा. तर तुम्ही मला प्लीज सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कोणता ब्लॉग बघायला आवडेल आणि मी कसे ब्लॉग बनवू ते मला तुम्ही सांगा. तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. तर इथं मी बघा फोडणी दिली. आणि तर आजचा दिवस असा काहीसा होता. संडे होता पण साधा होता. संडे स्पेशल काही नव्हता असा. तर मग मी तर पटापटा फोडणी टाकली. आता फक्त उकळायची होती भाजी. तर उकळी काढून मग मी गॅस बंद करणार होते. मग लगेच किचनमधला पसारा पण आवरून घेत होते मी. त्याच्यासोबतच आरू वगैरे हे बसले होते तिकडे टी व्ही बघत. तर तुम्हाला मी आता दाखवते की म्हणजे डाळ उकळली होती आवरेपर्यंत. बघू शकता डाळ अशी मी केली होती आज. तर तुम्ही पण डाळ शेवगा असं करून बघ, खूप छान लागतो. आणि शेंगा छान होत्या, म्हणजे कवळ्या होत्या. भात बघू शकता, भात झाला आहे. मग मी लगेच ह्यांना वाढून दिलं. मग हे बसले होते जेवायला. तर हे चाललं होतं जेवण. तर बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.